राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याचं काल रात्री पाहायला मिळालं। खरं तर त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यावर राजकीय वर्तुळातून आजही प्रतिक्रिया उमटू शकतात। अर्थात बातमी आहे शिवतीर्थावर झालेल्या भेटी संदर्भात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्नेहभोजनाच्या निमित्तानं शिवतीर्थावर काल पोहोचले होते। या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केला जातोय। मात्र दोनही नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करावी किंबहुना करता येईल यावर चर्चा केली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुढील काळात एकमेकांवर थेट टीका न करता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाली असल्याची इनसाइड स्टोरी सांगतेय। त्यामुळे अर्थातच शिवतीर्थावर जी भेट झाली ती मात्र राजकीय नव्हती असं उपमुख्यमंत्री जरी म्हणत असले तरी या भेटीचे अनेक अर्थ मात्र आता निघण्यास सुरुवात झाली आहे। पाहूया या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, यावर काय राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर या भेटीमागची नेमकी इनसाइड स्टोरी काय सांगतेय, त्याचे महायुतीवर कसे परिणाम पाहायला मिळतील याविषयी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून आपण अधिक जाणून सुद्धा घेणार आहोत। सुरुवातीला आपण पाहूया एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले। कधीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला, बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम होता। नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचेच विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात, त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाही आहेत। पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो की आज विधानसभेला घेऊन जे रागरूप होते त्या संदर्भात काही बोलणं नाही। आज मी तुम्हाला सांगितलं आज राजकीय चर्चा नव्हती, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते। केंद्रामध्ये एक शक्तिमान मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रामध्ये चमत्कारिक देवेंद्र फडणवीस आहे, अशी अवधारणा असणाऱ्या लोकांना अधिक मित्रांची आवश्यकता पडणे यातच सर्व काही आलेलं आहे। रोज नवनवीन पक्ष फोडणे, माजी आमदारांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे याचा अर्थ हा आहे की महायुतीच्या पायाखालील जमीन ही सळकलेली आहे। दरम्यान नेमकी काय काय चर्चा झाली आहे, या भेटीची काय इनसाइड स्टोरी आहे पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित लढण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करता येईल यावर खलबत झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुढील काळात एकमेकांवर थेट टीका न करण्यावर चर्चा झाली असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे।
चेतन, खरं तर दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये जे काही घडलं, माहीममधल्या उमेदवार निवडीवरून शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात खटके उडाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं. त्यानंतर मात्र नुकत्याच गेल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्रात आलेले होते. 2 दिवसांचा हा महाराष्ट्र दौरा होता. या दरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झालेली होती निघता निघता महाराष्ट्रातून. तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या भेटीला अनुषंगून काही दिवसांपूर्वी 15 ते 20 दिवसांपूर्वी उदय सामंत शिवतीर्थावर सुद्धा पोहोचलेले होते आणि राज ठाकरेंची भेटही घेतलेली होती. यापूर्वी सुद्धा एकदा भेट झालेली होती. त्यामुळे दोनदा उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचणं, या सगळ्या घडामोडी पाहता कुठंतरी माहीम मतदारसंघामध्ये जे काही विधानसभा निवडणुकीत घडलेलं होतं त्याची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत घडू नये या दृष्टिकोनातून ही डिनर डिप्लोमसी होती का? ही डिनर डिप्लोमसी त्याकरता कुठेतरी डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली होती का? असे अनेक अर्थ या निमित्तानं आता निघताना दिसत आहेत. चेतन, निश्चित लागवी, कारण दोन्ही पक्षांचे हे प्रमुख नेते आहेत आणि केवळ स्नेहभोजनापुरती भेट असेल असं स्पष्टीकरण जरी दोन्ही पक्षाकडून देण्यात येत असलं तरी ते न पटण्याजोगं आहे. आणि विशेष करून जर आपण काही मागील संदर्भ पाहिले तर वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंचा विजय असेल, मात्र नंबर 2 आणि नंबर 3 ला असलेल्या मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडेची मतं पाहिली असती. माहीममध्येही तेच झालं अमित ठाकरेंच्या बाबतीमध्ये. शिवडीमध्ये बाळ धनगावकरांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहायचं की नाही या बाबतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये संभ्रम दिसून येत होता. भाजप मात्र छुपा प्रचार करत होतं. भायखळ्यातही तेच झालं. भायखळ्यामध्ये सुद्धा शिवसेनेला अर्थात एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या महत्त्वाच्या ज्या मुंबईतल्या जागा होत्या ज्या ठिकाणी कुठेतरी शिवसेना जिंकू शकलं असतं, मनसे जिंकू शकलं असतं, मात्र दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे, दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत न केल्यामुळे या ठिकाणी ठाकरे गट, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे शिवसेनेचा, त्या गटाचे उमेदवार निवडून आले. आणि याची पुनरावृत्ती जर महापालिकेत टाळायची असेल तर निश्चित दोघांनाही एकत्रितपणे सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. कुठेतरी एक पाऊल दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे जावं लागेल आणि हीच भूमिका घेण्याची आता सुरुवात झाली असं दिसून येत आहे. कारण भाजपने जरी मनसेबरोबर जुळून घेतलं असलं तरी अद्याप शिवसेना मात्र कुठेतरी 2 दगडावर पाऊल ठेवलं असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे फायदा होत होता तो दोन्ही पक्षांचे जे प्रमुख विरोधक आहेत तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होत होता. आणि हा फायदा टाळायचा असेल आणि जर ठाकरे गटाला कुठेतरी चितपट करायचं असेल तर दोन्ही पक्षांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि त्या दृष्टीने आता ही चर्चेची पावलं पुढे पडताना पाहायला मिळत आहेत. जरी एकनाथ शिंदे आणि संदीप देशपांडे ही राजकीय चर्चा नसली, ही राजकीय भेट नसल्याचं वारंवार सांगत असले तरीही इतक्या वेळ झालेली भेट, त्या आधीच्या एकंदरीत या भेटीगाठींचा संदर्भ, जसं तू सांगितलंस की उदय सामंतांची 2 वेळा घेतलेली भेट असेल, अमित शहाबरोबर एकनाथ शिंदेची झालेली भेट असेल, चर्चा असेल, यामध्ये निश्चितच कुठेतरी मनसेलाही महायुतीसोबत घेऊन जाण्याचा हा भाग असावा, ही चर्चेची सुरुवात असावी असं म्हणता येऊ शकतं. कारण राज ठाकरेंनी शिवतीर्थावरती गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यामध्ये कुठेही भाजप किंवा एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केलेली नव्हती. या उलट कुंभमेळ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण देण्याचं काम होतं ते केलेलं होतं. नद्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली होती. त्यानंतर सरकारने सुद्धा आपली भूमिका बदललेली होती. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरेंनी केलेल्या सातत्याने मागण्या असतील, मग तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी असेल, अशा वेगवेगळ्या मागण्या सातत्याने सरकारकडून पूर्ण केल्या जात आहेत. आणि राज ठाकरेंचं वलय आहे ते महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ज्या ठिकाणी ठाकरेंचा जीव गुंतल्याचा आरोप सातत्याने भाजप करतं, ती जिंकायची असेल तर निश्चितपणे मनसेला सोबत घ्यावं लागेल. आणि अशा वेळी मनसे आणि शिवसेनेची जुळवणी ही महत्वाचा भाग असेल महायुतीसाठी आणि त्याची पावलं आता पडताना पाहायला मिळत आहेत. निश्चित चेतन, जसं तुम्ही म्हणालात ते सर्वार्थानं कुठंतरी खरं ठरताना दिसतंय. कारण आजवरचं महाराष्ट्राचं राजकारण जे म्हटलं जातं, जे बोललं जातं त्याच्या अगदी विरोधात अवघ्या महाराष्ट्रानं घडताना पाहिलेलं आहे. त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं जरी नेते मंडळी सांगत असले तरी जेव्हा राजकारणातले 2 महत्त्वाचे चेहरे एकत्रित येतात तेव्हा मात्र राजकारणावर चर्चा होणार नाही. यावर मात्र महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा कितपत विश्वास बसेल हा एक वेगळाच मुद्दा आहे. तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.